नमस्कार, रामकृष्ण हरी. तर आपण आता 4:30 पासून चालू होतं काम. तर निब्बर शेंगा तोडून टाकल्या आणि आता हे कोवळ्या तोडणं चालल्यात. आता 6:43 झालेत. पण मग कसं आहे, सावलीचं काम करायला परवडतं उन्हापेक्षा. तर मग उन्हाचं केल्यापेक्षा सावलीचं परवडलं. कारण आपल्या भेंडीची चवळीचे खूप हाल झालेत. कारण आता आपण 4-5 दिवसाचं इतकं रिव्हिजन झालं ना आता खूपच. कारण माळवं उन्हाळ्याचं 3ऱ्याच दिवशी तोडलं जायला पाहिजे, तर नाही तोडलं गेलं आमच्याकडून. ती गलती आपलीच. निसर्गानं खूप दिलं पण आमच्याकडून नाही घेतलं गेलं असं म्हणलं तरी चालतं. तसा माळव्याला एवढा भाव नाही आहे, पण झाडाची खूप. तर आता हे चालल्यात चवळीचे शेंगा तोडणं. आणि सकाळी म्हटलं होतं की आपण ब्लेडनं ही भेंडी आपण कतरून टाकूयात. तर खूप ब्लेड लागलेत बोटाला, बघू शकता. कारण भेंडी तशी तोडताच येत नाही, ती निब्बर झाले ना, त्याच्यामुळं म्हटलं अशी ब्लेडनं तोडून घेऊया. पण जागी जागी ब्लेड लागले त्या बोटाला सारखे पूर्ण, हे बघू शकता. पण एका ठिकाणी खूप खोल लागलं हे. आणि तर मग आता म्हटलं जाऊ द्या, आज भेंडी नाहीच तोडायची आहे, भेंडीला खूप भेंडी लागलेली. पण आज म्हटलं चला चवळीच पूर्ण क्लिअर करून घेऊ. पण चवळी पण आज क्लिअर नाही झाली, कारण ठोसर पूर्ण तोडून घेतली आणि जी आता मागून बारीक लागली तर ती तोडायला सुरुवात केली मी. तर एक बकेट कवळी भेंडी पण तोडून ठेवली. म्हटलं चला तेवढी गावात आपण विकूया त्याच्यासाठी. कारण आता आपलं शेतकरी जीवन, आपला व्यवसाय आहे, तोच आपलं एक खरी ओळख म्हटलं तरी चालतं आहे. तर जे काम हातात घेतलं ते पूर्ण झालंच पाहिजे. आणि आता अंधार व्हायला लागला आहे, पण कामाला उल्हास होतो. कारण उन्हाचं खूप असा जीव घाबराघुबरा होतो. आणि शिराळा असला ना की जरा बरं वाटतं आहे. त्याच्यामुळं म्हटलं चला थोडा वेळ तोडूया. तर एवढी बकेट तरी तोडणार आहे मी, नंतर जाईल घरी. दाजी पण आलेत, पण त्यांना म्हटलं चला थोडं तोडू, नंतर जाऊया आपण घरी. झाडं काही काही खराब झालीत, पण हे कशामुळं पिवळं दिसून राहिले, हे कॅमेरा म्हणजे फिल्टर हे झालं. नाही तर मस्त हिरवीगार चवळीच्या शेंगा आहे आपल्या. तर इतका माल लागला होता ना त्याला बदबद, पण आम्ही पूर्ण तोडून तिकडे टाकल्यात, बघू शकता. ते बाजावरती तिकडे वाळू घातल्यात. कारण म्हटलं विकायला दिल्या मार्केटला, त्याला नको म्हटलं. त्याच्यामुळे दाजी म्हणले की इकडे तिकडे पाठवल्यापेक्षा आपण घरीच वाळत घालू. आणि आता ह्या कवळ्या विकायला चालतात, कारण कवळी शेंग खुडती आणि जाड शेंगात पूर्ण दाणी झाली होती. तर अशा प्रकारे असतं शेतकऱ्याचा कारभार. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.